श्री स्वामी समर्थ. तुमची रास तूळ आहे का? कशा असतात तूळ राशीच्या व्यक्ती? यांचे कुणासोबत पटते आणि यांच्यातील गुणदोष काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तूळ राशीच्या व्यक्तींच्या काही 10 खास गोष्टी आहेत. कसा असतो यांचा स्वभाव हे आता आपण जाणून घेऊया. या राशीचा स्वामी शुक्र आहे. ही रास असलेल्यांची कफ प्रवृत्ती असते. या राशीचे पुरुष सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात. डोळ्यात एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावरती प्रसन्नताचा भाव विलसत असतो. यांचा स्वभाव सम असतो. कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. इतरांना प्रोत्साहित करणे, आधार देण्याचा त्यांचा स्वभाव असतो. या राशीच्या व्यक्ती कलावंत, सौंदर्यपासक व प्रेमळ असतात. या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात. तसेच मित्रांमध्ये लाडक्याही असतात. तूळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात. आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात. स्वतःचे सौंदर्य दाखवण्याचा यांचा स्वभाव असतो. बौद्धिक काम करण्याची त्यांना जास्त आवड असते. यांचा आवाज सर्वांना आवडतो. चेहऱ्यावर नेहमी हास्य राहते. यांना ऐतिहासिक स्थळांचा प्रवास करणे खूप आवडते. हे एक उत्तम पार्टनर आहेत, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक. मनाने उदर आणि न्यायप्रिय असतात. कला आणि साहित्याशी संबंधित असतात. यांना गीत, संगीत, प्रवास इत्यादी गोष्टींची आवड असणारे लोक जास्त आवडतात. यांच्याशी ते पटकन मैत्री करतात. यांचा आवडता रंग हा निळा आणि पांढरा असतो. वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते. या लोकांना वादामध्ये व्यर्थ वेळ वाया घालवत नाहीत. सामाजिक कार्य उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात. यांची मुले शिक्षण किंवा नोकरीसाठी यांच्यापासून दूर जाऊ शकतात. मुलांना योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास देणारे हे पालक असतात. तूळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात. त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो. ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षण असणारे असतात. त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण असतात. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात. हे त्यांच्यात श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. सामान्यतः कला, कायदा, राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात. मित्रमैत्रिणींसमोर सोबत वेळ घालवणे यांना खूप आवडते. त्यांच्या आयुष्यातील 36 ते 48 वर्षे ही खूप महत्त्वाची असतात. तर आता मग आपण पाहूया त्यांच्या उणिवा आणि समस्या ते काय आहेत. तूळ राशीचे लोक मूडी स्वभावाचे असतात. कधीकधी ते त्यांच्या आदर्शांमुळे हुकुमशहा बनतात. अनेकदा दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा खर्च होतो. ते इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात आणि वेळ वाया घालवतात. जीवनसाथी कठोर आणि उद्दम स्वभावाचा असतो. उपासना आणि ध्यान या बाबतीत ते अनेकदा निष्काळजी असतात. तर आता आपण पाहूया या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजेत की त्यांना लाभ भेटेल. तूळ राशीच्या लोकांनी उपासना किंवा ध्यानात दुर्लक्ष करू नये. या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि कुंडलीची सांगड घालूनच लग्न करावे. इतरांच्या कामात आपला पैसा आणि वेळ वाया घालवू नये. निळा निलम घालण्याचे फायद्याचे ठरेल. आठवड्यातून एकदा अन्नदान करणे यांच्यासाठी लाभदायक ठरते. आणि लाल रंग घालणे यांनी कटाक्षाने टाळावे. जर तुमची रास तूळ असेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर सूर्याला नियमितपणे पाणी अर्पण करा. रोज संध्याकाळी चंद्रमंत्राचा 108 वेळा जप करा. सल्ला घेतल्यानंतरच निळा निलम घाला. तर आता आपण पाहूया तूळ राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल कार्यक्षेत्रे कोणती आहेत. तर या राशीच्या व्यक्ती खाद्यतेल, पेट्रोलियम उद्योग या व्यवसायात दिसून येतात. शुक्र या राशीचा स्वामी असून हॉटेल उद्योग, खानावळ, कलेसंबंधी व्यवसाय, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी, चित्र स्टुडिओ या उद्योगाशी संबंधित या व्यक्तींचे करिअर असते. बिस्लरी वॉटर व्यवसाय तुळा राशीच्या व्यक्ती जास्त दिसून येतात. तसेच ॲटोमोबाईल, ॲग्रोकेमिकल अशा उद्योग व्यवसायात तुळा व्यक्तींचा वावर आढळतो. सौंदर्य प्रसाधने, ब्युटी पार्लर, सुगंधित अगरबत्ती, धूप, अत्तर या व्यवसायात तुळा व्यक्ती करिअर करताना दिसतात. साखर उद्योग, मिठाई उद्योग, हिरे उद्योग व्यवसायात तुळा व्यक्तींना चांगले करिअर असते. न्यायदान पद्धती, न्यायालय, हुकुमशाही पद्धतीने मध्यस्थी करणे, तंटे भांडण सोडवणे या कार्यात तुळा राशीच्या व्यक्तींना रस असतो. त्या राशीचे चिन्हच तराजू असे आहे. तर आपण पाहूया तूळ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवाची उपासना करावी. शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, ब्रह्मचारिणी आणि षोडशी श्रीविद्या यांची पूजा केली पाहिजे. या राशीसाठी शुभ कलर हा पांढरा, फिक्कट निळा हा भाग्यशाली यांच्यासाठी रंग असतो.
या राशीच्या लोकांनी कपाळावर चंदन किंवा हळदीचा तिलक लावणे यांच्यासाठी लाभदायक ठरते. तर अशा असतात या तूळ राशीच्या व्यक्ती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.